जय शिवराय मंडळी, शिवराज्य परिवारामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण आलेलो आहोत बारामोटेची विहीर सातारा या ठिकाणी शेरलिंब या गावामध्ये. तर माझ्या सोबत आहेत माझे गावचे माझे वर्गमित्र भाऊसाहेब तांबोळी. तर चला आता आपण पूर्ण बारामोटेची विहीर हिचं चित्रीकरण करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्या सोबत शेवटपर्यंत राहा. तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला आता आपण पाहूया बारामोटेची विहीर. ही विहीर संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहू महाराज पहिले यांच्या काळामध्ये बांधण्यात आली. इसवी सन 1719 ते 1724 या कालावधीमध्ये शाहू महाराज यांच्या पत्नी महाराणी विरुबाई यांच्या देखरेखीखाली या विहिरीचं बांधकाम करण्यात आले. ही विहीर 110 फूट खोल असून 50 फूट रुंद आहे. लिंबगावच्या परिसरातील आमराईच्या पाणी व्यवस्थेसाठी ही विहीर बांधण्यात आली. या विहिरीमध्ये आपल्याला सुंदर असा एक राजवाडा बांधलेला पाहायला मिळतो. तसेच या राजवाड्याच्या जे खांब आहेत यावरती अतिशय सुंदर असं नक्षीकाम आपल्याला केलेलं पाहायला भेटते. तसं पाहिलं तर हा एक वास्तुकलेचा चमत्कारच आपल्याला या ठिकाणी आल्यावरती पाहायला भेटतो. भाऊसाहेब, कसं काय वाटतंय कोरीव काम तुम्हाला? एक माल बांधल्यासारखं वाटतो का नाही विहिरीमध्ये? 100%. तसं जर इथं आल्याच्या नंतर पाहिलं तर मालामध्येच आल्यासारखं वाटतंय. आणि सुरुवातीला जे आम्ही युट्यूबवर पाहिलं होतं त्यावेळेला हे नक्षीकाम वगैरे दाखवलंच नव्हतं. पण आता इथं प्रत्यक्षात पाहून खूप बरं वाटलं की एवढं कोरीव नक्षीकाम अजूनपर्यंत कधी पाहिलं नव्हतं. ही विहीर गेल्या 300 वर्षांमध्ये कधीच आटली नाही असा या विहिरीचा इतिहास आहे. तसेच ही विहीर शिवलिंगाच्या आकाराची असून या विहिरीमध्ये उतरण्यासाठी भव्य कमान आणि आलिशान जिनाही बनवण्यात आला आहे. तसेच राजवाड्यामध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग पण आपल्याला बनवलेला पाहायला मिळतो. या राजवाड्यातील जे खांब आहे या खांबावरती आपल्याला अप्रतिम असे नक्षीकाम केलेले पाहायला भेटतात. तसेच या खांबावरती वेगवेगळे शिल्पही कोरलेले आपल्याला दिसून येतात. या विहिरीवरती एका वेळेस 15 बोट चालतील अशी व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी एका वेळेस 12 बोट चालत असे, म्हणून या विहिरीला बारामोटेची विहीर असे नाव पडले. ही विहीर मला ज्यांनी आता प्रत्यक्षात दाखवली त्यांचे आमचे मित्र श्री शैलेश तांबोळे यांचे मी शतशः आभार मानतो. धन्यवाद.
पुढच्या वेळेस येणार ना आमच्याबरोबर असं ट्रिपसाठी? 100%. ठीक आहे, धन्यवाद भाऊसाहेब. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे बारामोटेची विहीर या ठिकाणी पाहिलेली आहे. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय. तर मंडळी, आपल्याला हा बारामोट्याची विहीर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ऑलवरती क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय शिवराय.